गोव्यातील नाईट क्लबमध्ये हाहाकार, दुर्घटनेची सविस्तर कहाणी आणि पर्यटनावर झालेला परिणाम. पर्यटनासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या गोव्याच्या उत्तर भागातील आरपोरा येथील बर्च बाय रोमिओ लेन या लोकप्रिय नाईट क्लबमध्ये मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण राज्याला हादरवून टाकले आहे. या दुर्घटनेत पर्यटक आणि कर्मचाऱ्यांसह किमान 23 ते 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 50हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ही घटना गोव्याच्या पर्यटन इतिहासातील सर्वात मोठी आणि काळिमा फासणारी ठरली आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर पार्टी आणि जल्लोष सुरू असतानाच अचानक या क्लबच्या स्वयंपाकघरात मोठा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट गॅस सिलेंडरचा असावा असा अंदाज आहे. स्फोटानंतर आग झपाट्याने पसरली आणि क्लबमध्ये धुराचे लोट पसरले. क्लबच्या आत विशेषतः बेसमेंटमध्ये काम करणारे बहुतेक कर्मचारी या धुरामुळे आणि अंधारामुळे बाहेर पडू शकले नाहीत. बेसमेंटमध्ये अडकल्यामुळे मृत झालेल्यांपैकी बहुतेकांचा मृत्यू गुदमरून झाला, तर काही जणांचा भाजल्यामुळे मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत मोठी हानी झाली होती. या दुर्घटनेमागे अनेक गंभीर चुका आणि निष्काळजीपणा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार या नाईट क्लबने अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नव्हते. गर्दीच्या वेळी अशा ठिकाणी आवश्यक असलेल्या तातडीच्या उपाययोजनांचा आणि सुरक्षेच्या साधनांचा अभाव या ठिकाणी होता. तसेच क्लबमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी पुरेसे आणि स्पष्ट मार्ग नव्हते, ज्यामुळे लोक बेसमेंटमध्ये अडकून पडले. मिळालेल्या माहितीनुसार क्लब अयोग्य परवानग्यांसह किंवा नियमांचे उल्लंघन करून सुरू होता, ज्यामुळे क्लब व्यवस्थापनासह संबंधित सरकारी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वयंपाकघरातील सिलेंडर स्फोट होणे हे दर्शवते की ज्वलनशील वस्तूंची साठवणूक आणि वापराचे नियम योग्यरित्या पाळले गेले नव्हते. गोव्यासाठी ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. विशेषतः पीक टुरिस्ट सीझनमध्ये ही घटना घडल्यामुळे राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे गोव्याला जगभरातील पर्यटक नेहमी सुरक्षित ठिकाण मानतात, परंतु या घटनेमुळे गोव्यातील नाईट लाईफ आणि हॉस्पिटॅलिटी आस्थापनांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिले. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पर्यटक, विशेषतः कुटुंबासह प्रवास करणारे लोक सुरक्षिततेच्या चिंतेमुळे आगामी सुट्ट्यांमधील तिकीट आणि हॉटेल बुकिंग रद्द करू शकतात. राज्य सरकारने यापुढे गोव्यातील सर्व क्लब आणि रेस्टॉरंट्सचे फायर सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अनेक अनधिकृत आस्थापने बंद होऊ शकतात आणि नवीन कडक नियम लागू होतील, ज्यामुळे काही प्रमाणात पर्यटन व्यवसायावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला मोठाच तडा गेला आहे. त्यामुळं ती पूर्ववत करण्यासाठी सरकारला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. या भीषण घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तुम्हाला या घटनेच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत, या रिपोर्टबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा.